नमस्कार मंडळी, आजचा माझा व्लॉग आहे पेरूची वाडी। ॲक्च्युली आम्ही शिर्डीसाठी गेलो होतो। येता येता म्हटलं पेरूच्या वाडीला जाऊया। पहिल्यांदा वाटलं जवळच असेल म्हणून म्हटलं चल निघू, पण इतकं लांब आहे ते समृद्धी महामार्गापासून। पण आता निघालोच होतो तर म्हटलं चला जाऊनच येऊ। तिथे पोचल्यावर मात्र आम्ही इतके शॉक झालो। आतमध्ये असं एका गावात ते ॲक्च्युली पेरूची वाडी आहे, पण इतकी तुफान गर्दी होती की आम्हाला टेन्शन आलं की आमचा काही नंबर लागेल की नाही। आतमध्ये गेल्यावर पहिल्यांदा रजिस्टरवर नंबर घेतले, त्याच्यानंतर कूपन्स, मग तुम्ही जसं की अनाऊन्स केलं की नंतर तुम्ही ब्रेकफास्टसाठी जायचं, असं बरेच प्रोसिजर होती। ब्रेकफास्टला बराच वेळ होता म्हणून मग आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो। आईस्क्रीमची क्वालिटी खूप छान होती। पेरूचं आईस्क्रीम आम्ही घेतलं होतं, पण तिथेही तुफान गर्दी। नंतर पुढे थोडंसं गेलो, छोटंसं डॅम होतं, तिथे बोटिंग होती। मग आतमध्ये पक्ष्यांच्या वाडीमध्ये एंट्री केली। तिथे जास्त ते वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्याच होत्या, थोडे पक्षी होते, लव बर्ड्स, पॅरट, ते हातातही घ्यायला देत होते, आणि लिझर्डसुद्धा होते, जे आम्ही हातावर घेतले आणि त्याचे फोटोसुद्धा काढले। त्यानंतर मग असेच नॉर्मल प्राणी पक्षी वगैरे बघितले आणि तिथून आम्ही निघालो। थोडंसं पुढे आल्यावर मॅजिकल शो, त्यानंतर आपण जत्रेत जसे गेम्स बघतो ते गेम्स वगैरे होते, आणि मॅजिक शो खूप चांगला वाटला आम्हाला। थोडासा टाईमपास होता। त्याच्यानंतर कारण ब्रेकफास्टसाठी बराच वेळ होता, त्यामुळे मग आम्ही तो अटेंड केला आणि नंतर तिथून ब्रेकफास्टसाठी गेलो। ब्रेकफास्ट करायला गेलो, इतकी गर्दी आणि इतके ऑर्डर्स, त्याच्यामुळे हवं तसं देत होते, आणि इतका मेसी टेबल, त्याचा स्मेल इतका घाणेरडा होता ना की ब्रेकफास्ट करण्याची इच्छाच नाही झाली। असं वाटलं की उगाच ते कुपन घेतलं आणि तिथे टाईमपास केला। मात्र फोटो क्लिक करण्यासाठी बरेच तिथे ऑप्शन्स होते। आम्ही छान छान तिथे मात्र फोटो क्लिक्स केले, पण ब्रेकफास्टसाठी असं वाटलं की वेस्ट ऑफ मनी, कुपन्स घेतले आम्ही आणि उगाच तितके लाईनमध्ये आम्ही थांबलो। पण ओव्हरऑल असं मला ओके वाटलं। जर एक पक्ष्यांची वाडी आणि फोटो काढण्याचे ऑप्शन्स जे होते, बर्ड्स वगैरे जे आम्ही हातात घेतले, ते एक आम्हाला थोडंसं मजेशीर वाटलं। जर तुम्ही तिथे व्हिजिट करत असाल तर माझं तर म्हणणं आहे, उगाच नाश्त्यासाठी तिथे लाईन लावण्यापेक्षा मस्त बाकीचे स्पॉट एन्जॉय करा, पेरूचा आईस्क्रीम खा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।